नमस्कार मंडळी. तर मंडळी, पूर्वतयारी मी काय करून घेतलेली होते ते मी तुम्हाला दाखवत आहे. जे शाळेत जाण्याच्या आधी मी पूर्वतयारी करून घेतले होते, कारण सकाळची शाळा असल्यामुळे मला लवकर जावं लागतं. त्यासाठी मी आंब्याचं मिरचू जे तयार करून घेतलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासोबतच शेंगाची चटणी, थोडंसं चटपट लागतं आंब्याचं मिरचू मुलांना खायला चपातीसोबत, म्हणून मी तयारी पूर्व करून घेतली होते. बाय चान्स कधी पावसाळ्यामध्ये भाजी नाही आणली, भाजी नाही बनवली तर मुलांना एखाद्या वेळेस त्यांना खायला होईल, म्हणून मी पूर्वतयारी असं करून घेतले होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हटल्यावर फ्रीज घेतल्यावर मला खूप म्हणजे हेल्प झालेली आहे फ्रीजची. तर त्यासाठी मला सगळं जे आहे पूर्वतयारी करून ठेवता येतं. एखाद्या वेळेस माझ्याकडून काही झालं नाही, मिस झालं तर किंवा पावसामध्ये आणू शकले नाही तर खाऊ शकतात घरामध्ये. बघू शकता 5 वाजलेले आहेत, तर कधी कधी मी लवकर स्वयंपाक करून सुद्धा निघून जाते शाळेमध्ये. तर बघू शकता इथं मी सकाळी 5 वाजलेले आहेत, चपात्या बनवून माझे झालेले आहेत आणि भाजी बनवत आहे. मला कधी कधी रात्रीचं आहे ना मंडळी, झोपच येत नाही. मग मी विचार करते की चला झोप येत नाही तर आपण कामाला लागूया, कारण लवकर जे आहे पुढची तयारी होईल मला आणि परत आल्यावर स्वयंपाक सुद्धा राहणार नाही. त्या हिशोबानं झोप नाही लागलं, डोळा नाही लागलं तर मी उठून स्वयंपाक सुद्धा करून घेते. 3:45 पासूनच मी जागी होते, पण उठले थोडंसं लेट. नंतर उठून मी सगळं जे आहे आपलं भाजी वगैरे आवरून घेतलं होतं, चपाती भाजी. वाटल्यास मुलांना संध्याकाळी भात वरण लावायला येईल त्या हेतून मी सकाळी जे आहे चपाती भाजी बनवून घेते. जसं की तुम्हाला साफसफाईमध्ये मी दाखवले आहे की इथं पूर्ण साफसफाई करून घेतले होते, पण थोडंफार पाणी येत होता म्हणून मी ते सगळं सामान परत एकदा बाहेर काढलं आणि सगळं जे आहे फ्लोरिंगला सिमेंट लावून घेतलं. या साईडला जिथून पाणी येत होतं असं मला डाऊट होता, तिथून मी असं लावून घेतलेलं आहे. तर मंडळी इथं पूर्ण सिमेंट लावून साफसफाई करून परत घरी आल्यावर हे सगळं काम आवरले होते, कारण थोडंफार पाणी असतो नंतर 8:30ला आल्यावर घरी. तर झालं तेवढं स्वयंपाक मी आवरून गेले होते आणि घरी आल्यावर परत मी इकडचं सामान काढून सिमेंट लावून घेऊन सगळं साफसफाई करून परत एकदा मी त्याला सामान भरून जे डीमार्टमधून आणले होते. जसे की तुम्हाला माहिती आहेच, मी मागच्या सफाईमध्ये डबे खाली दाखवले होते आणि आता जे आहे सामान भरलेलं होतं तर थोडंफार मी डब्यामध्ये भरलेलं आहे. बाकीचं सगळं जे आहे उरलं सुरलं 2 किलो 3 किलो जेवढं काही ताळी होता होईल मी जास्ती आणून ठेवले होते आणि ते बाकीचे मी या टाकीमध्ये ठेवलेलं आहे. आणि किचनचं सगळं काही आवरलेलं होतं परत आणि सगळं जे आहे डब्बे भरून घेतले आणि थोडेफार पाकिट जे आहेत राहिले होते वरती, तर ते समोर मी असं ठेवून घेतले होते, कारण त्याच्यासाठी थोडं डब्याचं मॅनेजमेंट करावं लागणार होतं म्हणून मी थोडं ठेवले होते बाहेर. आणि सगळं किचनचं नंतर आल्यावर घरी परत आवरून घेतले. खिडकीसुद्धा साफ करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. सगळं ॲडजस्ट फॅन वगैरे मी क्लिनिंग केले होते आधीच, जसं की घरची सफाई दाखवले त्यासोबतच मी वरती पण करून घेतले होते, पण नंतर व्हिडिओ अपलोड झाला नाही म्हणून मी दाखवले नाही. बोलता बोलता सांगता मीही माझ्या डेस्टिनेशन